आज आपण तळलेले मोदक बनवणार आहोत. ज्यांना उकडीचे मोदक आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही मोदकची रेसिपी आहे. ते आपण एक मोठा बाउल भरून मैदा घेतलेला आहे. मैद्याचे मोदक केले तर खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. काही जण गव्हाचे करतात, परंतु गव्हाचे एवढे खुसखुशीत होत नाहीत. आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आता आपण यामध्ये 3 ते 4 चमचे तूप गरम करून घातलेलं आहे. तुपाने मोदक खूप खुसखुशीत होतात. तुम्ही जर यामध्ये तेल घातलं तर मोदक कडक होऊ शकतात. आता आपण हे तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. मी ज्याप्रमाणे हे असं लावून घेते तसं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घालून कणिक घट्ट मळून घेणार आहोत. यासाठी कणिक घट्टच मळायचे आहे. पातळ पीठ झालं तर लाट्या व्यवस्थित येत नाही. याप्रमाणे आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण तेल लावून झाकून ठेवणार आहोत. आता आपण सारण करणार आहोत. सारण करण्यासाठी आपण कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. सारणासाठी आपण एक खोवलेला नारळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण गूळ टाकून वितळून घेणार आहोत. अगदी पाकासारखं करून घ्यायचं आहे. एकही लम्स त्यामध्ये राहत नाही. अशा पद्धतीने केलं तर पाण्याचा अंश अजिबात टाकायचा नाही. पाणी टाकले तर मोदक टिकत नाहीत. असले मोदक 4 ते 5 दिवस छान टिकतात. हे पहा, असा आता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आता पूर्ण गूळ वितळून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये खोबरं टाकणार आहोत. एक खोवलेला पूर्ण नारळ मी घेतलेला आहे यासाठी. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदम ड्राय करायचं आहे हे. खोबरं आणि गूळ मिक्स झालेला आहे. आता हे त्यामध्ये आपण 2 चमचे खसखस घेतलेली आहे. खसखस ही चांगली भाजून घ्यायची आहे. त्याचमध्ये आपण वेलची पावडर टाकत आहोत. मी आत्ताच वेलची पावडर तयार केलेली आहे. खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे. फ्रेश, त्याचा वास छान येतो. आता आपलं बऱ्यापैकी सारण पूर्ण होत आलेलं आहे. पूर्ण ड्राय करायचं आहे सारण अगदी. आणि तुपामुळं सारणाला खूप छान वास येतो. तुपामध्ये सारण करायचं. आता आपले थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर चवीला छान लागतं. हे झालेलं आहे आपलं सारण. आता आता आपण सारण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. ते थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय मोदकामध्ये भरता येत नाही. आपण पिठाच्या लाट्या बनवून घेणार आहोत. चपातीसारखी मोठी पोळी करून घ्यायची आहे. आता ही पोळी लाटून झालेली आहे. आपण आता त्याचे ग्लासनं पुऱ्या पाडून घेणार आहोत. आता आपण मोदक तळण्यासाठी तेल तापत ठेवत आहोत. मोदक वळण्या अगोदर तेल तापत ठेवायचे आहे. त्यासाठी आपण एक भांडभर तेल घेतलेलं आहे. खूप जास्त आपण लाट्यामध्ये सारण भरून मोदक वळून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सारण भरून मोदक वळणार आहोत. तयार झाला आपला मोदक. तर अशा पद्धतीने आपण आपले सगळे मोदक वळून घेऊया. आता आपलं तेल गरम करून झालेलं आहे. आपण त्यामध्ये मोदक सोडत आहोत. मोदक उलटे सोडायचे आहेत जेणेकरून मोदकाचे दांडे व्यवस्थित तळले जातील.
मोदक आपण मध्यम गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहोत. आपण मोदक गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहोत. छान खरपूस असे तळायचे आहेत मोदक. झालेले आहेत मोदक. आता आपण काढून घेत आहोत. अशाच पद्धतीने सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत. तर आपले खमंग खुसखुशीत मोदक तयार आहेत. रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट and enjoy your meal.